बबनराव लोणीकर यांच्यावर सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे। सत्तेचे श्रीमंतीच्या लोण्याचे अनेकांना अजीर्ण होते। मोदी स्वतःला जनतेचा प्रधान सेवक म्हणवतात, पण भाजपाची मंडळी जनतेचे सावकार समजतात। सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सत्तेचे आणि श्रीमंतीच्या लोण्याचे अनेकांना अजीर्ण होते, त्यातले एक भाजपाचे बबन लोणीकर। भाजपाचे आमदार बबन लोणीकर हे भाजपाच्या संस्कृतीस स्मरून सामान्य जनता आणि शेतकऱ्यांना जे म्हणाले ते अमानुष आहे। हर घर सोलर या योजनेचे उद्घाटन करताना लोणीकर यांनी गावकऱ्यांना सत्तेचे डोस पाजले। तुम्ही एका सरकारी योजनेचे उद्घाटन करायला आला होतात तर ते करायचे, त्या योजनेचे लाभ आणि इतर जनहिताच्या गोष्टी सांगायच्या आणि मोकळे व्हायचे। मात्र भाजपाच्या मंडळींना या सर्व योजना म्हणजे त्यांच्याच खासगी जहांगिऱ्या वाटू लागलेल्या आहेत। लाडक्या बहिणींची मते यांना विधानसभा निवडणुकीत गोड वाटली, पण सत्ता मिळाल्यावर मात्र ते या योजनेचे 1500 रुपये उचकटून दाखवित आहेत। जनतेच्या अंगावरचे कपडे, पायातील चप्पल, बूट आणि हातातील मोबाईल ही सगळी असे सांगण्यापर्यंत या मंडळींची मजल गेली आहे। बबनराव, तुमच्या आडनावात लोणी असले तरी सत्तेच्या उकळीने बहुधा ते करपले आहे। त्यामुळेच राज्यातील जनतेचा, मतदारांचा अपमान करणारी भाषा तुम्ही बिनधास्तपणे करत आहात। पंतप्रधान मोदी हे स्वतःला जनतेचा प्रधान सेवक म्हणून घेतात। मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतःला मोदींचे नम्र सेवक संबोधतात, पण त्यांच्या पक्षाची मंडळी मात्र स्वतःला जनतेचे सावकार समजायला लागली आहेत। सरकारी कृपेने तुम्हालाही ज्या सोयी सवलती मिळत आहेत त्या देखील या जनतेचीच देणं आहेत। त्या जनतेशी बोलताना किमान तुमच्या आडनावातील लोणी या शब्दाचे तरी भान ठेवा। मुळात तुम्ही कोण आहात हो जनतेला देणारे? लोकशाहीत जनताच देणारी असते आणि तिने तुम्हाला मते दिली म्हणूनच तुम्ही आज सत्तेत आहात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।